झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. उदयपूर फाईल्स चित्रपटावरील बंदी तात्काळ हटवा. धुळ्यातील हिंदुत्ववादी संघटना झाल्या आक्रमक. टेलर कन्हैयालाल यांच्या निर्घृण हत्येवर आधारित उदयपूर फाईल्स या चित्रपटावर हिंदी उच्च न्यायालयाने तात्पुरती बंदी घातल्यानंतर देशभरातील अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. धुळ्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी देखील या बंदीचा तीव्र निषेध करत हा चित्रपट त्वरित प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे. उदयपूर फाईल्स हा चित्रपट 2022 मध्ये राजस्थानातील उदयपूर येथे घडलेल्या टेलर कन्हैयालाल यांच्या निर्घृण हत्येवर आधारित आहे. चित्रपटाच्या कथानकात विशिष्ट समाजाला दोष दिला जातो असा आरोप करत मुस्लिम समाजाकडून काही राज्यांमध्ये तीव्र विरोध करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला तात्पुरती स्थगिती दिली. याबाबत धुळ्यात निषेध नोंदवण्यात आला. उदयपूर येथील एक साधं टेलर काम करणाऱ्या कन्हैयालाल इसमाचा लाईव्ह पद्धतीने मर्डर करून तो लाईव्ह मर्डर करत असताना मोदींनाही जीव मारण्याची धमकी दिलेल्या काही धर्मांध शक्तींच्या विरोधात उदयपूर फाईल्स हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाला मुस्लिम संघटनेंनी विरोध करून दिल्ली हायकोर्टामध्ये त्याला स्टे घेतला. त्याला स्टे घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने तो चित्रपट प्रदर्शित करण्याबाबतच्या सूचना सेन्सॉर बोर्डमधील काही विषय कट करून ते प्रदर्शित करण्याची परवानगी दिलेली आहे. पण काही मुस्लिम संघटना गेल्या अनेक दिवसापासून हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहात. या घटनेचा आम्ही सर्व श्रीराम उत्सव समिती आणि सकल हिंदू सर्व समाज निषेध करत आहोत. शेवटी चित्रपट हे समाजाच्या आधारावर सत्य घटना प्रदर्शित करणाऱ्या परिस्थितीवर आधारित आहे आणि हा चित्रपट प्रदर्शित होऊन समाजापुढे वस्तुस्थिती यावी ही आमची मागणी आहे. हा चित्रपट कोणी बंद पाडेल तर त्यास आम्ही सर्व सकल हिंदुत्व आणि श्रीराम संघटना त्या चित्रपटगृहांना प्रोटेक्शन देणार आहोत, संरक्षण देणार आहोत. म्हणून आमची आज मागणी की तो चित्रपट प्रदर्शित झाला पाहिजे अशी आम्ही जाहीर मागणी करतो. धुळे आणि परिसरात या प्रकरणावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून सोशल मीडियावरही या बंदी विरोधात समर्थनाचे सूर अधिकाधिक बुलंद होत आहेत. या चित्रपटाचा पुढील प्रवास आणि न्यायालयीन निर्णयांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.